नमस्कार. हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 4 नोव्हेंबर दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण पुढील 3 दिवसाचा म्हणजेच 5, 6 आणि 7 नोव्हेंबरपर्यंतचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम हवेच्या सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर बंगालच्या उपसागरावरून कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश या 3 राज्यात बाष्पयुक्त हवेचा फ्लो अजून पण चालू आहे. याच्यामुळे या 3 राज्यात म्हणजेच कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशचे दक्षिण भाग तसेच तमिळनाडू या 3-4 राज्यात मागील काही दिवसापासून पाऊस सक्रिय आहे. तसेच केरळच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि याचं कमी दाबाच्या क्षेत्रात सुद्धा रूपांतर होईल पुढील 3 ते 4 दिवसात. आता याच कमी दाबाच्या क्षेत्राचा इफेक्ट थोडाफार राज्यात जाणवणार आहे, तो पण संपूर्ण राज्यात नाही. दक्षिण महाराष्ट्रात म्हणजेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी तसेच पुणे या भागात थोड्याफार पावसाची शक्यता पुढील काही दिवसात आहे. आणि थंडीसुद्धा पुढील काही दिवसात दक्षिण महाराष्ट्रातली कमी होईल, कारण या भागात ढगाळ हवामान होणार आहे. दक्षिण महाराष्ट्र म्हणजे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, पुणे तसेच सोलापूर, रत्नागिरी या भागातली थंडी जी मागील काही दिवसात पडत होती ती कमी होईल. त्याच्यानंतर सध्याच्या लाईव्ह क्लाउड सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर मागाशी सांगितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरावरून कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या भागात बाष्पयुक्त हवा येत आहे. याच्यामुळे या 3-4 राज्यात तुम्ही ढगांची दाटी पाहू शकता. तसेच आजचा हवामान अंदाज आपल्या राज्यातील पाहायचा गेला तर आज सिंधुदुर्गच्या दक्षिण भागातील जे तालुके आहेत त्या भागात कुठेतरी हलक्या मध्यम गडगडाटी पावसाचा अंदाज आहे, फक्त सिंधुदुर्गच्या दक्षिण भागात. उर्वरित सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, अहमदनगर, सोलापूर या भागात ढगाळ हवामान राहील, पण पावसाची शक्यता आज नाही आहे. यानंतर सर्वप्रथम आपण उद्याचा म्हणजेच 5 नोव्हेंबरचा हवामान अंदाज पाहूया आणि त्याच्यानंतर पुढील 2 दिवसाचा. तर उद्या 5 नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 2 जिल्ह्यात दुपारनंतर स्थानिक पातळीवर ढग निर्माण होतील आणि थोड्याफार क्षेत्रासाठी म्हणजेच कुठेतरीच एकाच दुसऱ्या गावासाठी हलक्या मध्यम गडगडाटी पावसाचा अंदाज आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर तसेच रायगडचे दक्षिण भाग या भागात दुपारनंतर ढगाळ हवामान होईल आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं म्हणजेच ढगांची जी घनता असते ती जर वाढली तर थोड्याफार ठिकाणी या जिल्ह्यातून म्हणजेच पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरचा दक्षिण भाग आणि रायगडचा दक्षिण भाग कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. उर्वरित सोलापूरचे पूर्व भाग, धाराशिव, लातूर, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर तसेच रायगडचे उत्तर भाग, ठाणे या भागात अंशतः ढगाळ हवामान राहील, पण पावसाची शक्यता मात्र या जिल्ह्यातून नाही आहे. तसेच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे आणि नाशिकचा उत्तर भाग, पालघर या भागात हवामान हे कोरडं राहील आणि पावसाची शक्यता ही कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. त्याच्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी सुद्धा कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या 3 जिल्ह्यात दुपारनंतर हलक्या मध्यम गडगडाटी पावसाचा अंदाज आहे. या पावसाची व्याप्ती काय जास्त नसणार आहे, थोड्याफार क्षेत्रासाठी किंवा एकाच दुसऱ्या भागासाठी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो 6 नोव्हेंबर रोजी. तसेच सांगली, सातारा, पुणे, रायगड, अहमदनगरचे दक्षिण भाग आणि सोलापूरचे पश्चिम दक्षिण भाग या भागात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान दुपारनंतर आणि जर तसं स्थानिक वातावरण निर्माण झालं तर कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 6 नोव्हेंबर रोजी या जिल्ह्यातून आहे. त्याच्यानंतर सोलापूरचे पूर्व भाग, धाराशिव, लातूर, बीड, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे दक्षिण भाग तसेच ठाणे आणि मुंबई या भागात दुपारनंतर ढगाळ हवामान होईल, पण पावसाची शक्यता मात्र या जिल्ह्यातून कमीच आहे. उर्वरित उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे, मराठवाडा आणि विदर्भ
कोणत्याच प्रकारच्या पावसाची शक्यता नाही आहे. हवामान हे मुख्यत्वे कोरडं आणि थंड राहील, पण पावसाची शक्यता मात्र या जिल्ह्यातून नाहीच. आणि त्याच्यानंतर 7 नोव्हेंबर रोजी सुद्धा रायगडचे दक्षिण भाग, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, सातारा, अहमदनगरचे दक्षिण भाग या पट्ट्यात दुपारनंतर ढगाळ हवामान, हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज या सर्व जिल्ह्यातून 7 नोव्हेंबर रोजी बनणार आहे. तसेच धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, बीड या पट्ट्यात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान दुपारनंतर होईल आणि थोड्याफार ठिकाणी पावसाची शक्यता 7 नोव्हेंबर रोजी या जिल्ह्यातून आहे. विदर्भात पावसाची शक्यता 7 नोव्हेंबर रोजी सुद्धा नाही आहे, पण उत्तर महाराष्ट्रात थोडंफार अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच ठाण्याचे पूर्व भाग थोड्याफार क्षेत्रासाठी दुपारनंतर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे. पण हा पाऊस जो आहे हा काय सार्वत्रिक किंवा भरपूर क्षेत्रासाठी असा नसणार आहे. एकाच दुसऱ्या गावासाठी कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो. सार्वत्रिक असा पाऊस हा नाही आहे. तर हे झालं पावसाविषयी. त्याच्यानंतर थंडीबद्दल जर पाहायचं गेलं तर या सर्व वातावरणामुळे दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या भागातली थंडी कमी होताना दिसून येईल. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडी कायम राहणार आहे. तसेच आजच्या तापमानाच्या ज्या नोंदी झालेल्या आहेत त्या अशा प्रकारे आहेत. विदर्भ विभागात अकोला जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.5 तर रात्रीचं तापमान 18.6. अमरावती जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32.6 तर रात्रीचं तापमान 19.7. बुलढाणा जिल्ह्यात दिवसाचं तापमान 31.5 तर रात्रीचं तापमान 18 सेल्सिअस. याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32.2 तर रात्रीचं तापमान 18.6 सेल्सिअस. गडचिरोली जिल्हा दिवसाचं तापमान 31.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 16.8 सेल्सिअस. गोंदिया जिल्ह्यात दिवसाचं तापमान 31.9 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 18 सेल्सिअस. नागपूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 31.8 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 18.6 सेल्सिअस. वर्धा जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19 सेल्सिअस. वाशिम जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 16.4 सेल्सिअस. आणि यवतमाळ जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.4 तर रात्रीचं तापमान 17.2. विदर्भात रात्रीची थोडीफार थंडी पडत आहे आणि दिवसा थोडाफार उन्हाचा चटका जाणवत आहे. याच्यानंतर मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागात छत्रपती संभाजीनगर दिवसाचं तापमान 32.8 तर रात्रीचं तापमान 18 सेल्सिअस. जळगाव जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 14 सेल्सिअस. धुळे जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 14.3 सेल्सिअस. नंदुरबार जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.5 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 14.5 सेल्सिअस. नाशिक जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 15.6 सेल्सिअस. बीड जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 18 सेल्सिअस. नांदेड जिल्हा दिवसाचं तापमान 31.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.2 सेल्सिअस. हिंगोली जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32.7 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.3 सेल्सिअस. धाराशिव जिल्हा दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.2 सेल्सिअस. परभणी जिल्ह्यात दिवसाचं तापमान 33.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 18 सेल्सिअस. आणि लातूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32.8 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19 सेल्सिअस. मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागात नंदुरबार, धुळे, नाशिक तसेच बीड या भागात थोडीफार थंडी पडत आहे. ती पण रात्रीची आहे. दिवसा सर्व जिल्ह्यातून तापमान हे जास्त आहे. त्याच्यानंतर मुंबई विभाग व कोकण विभागाबद्दल जर पाहायचं गेलं तर मुंबई दिवसाचं तापमान 35.2 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 25.2 सेल्सिअस. ठाणे जिल्हा दिवसाचं तापमान 35 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 24 सेल्सिअस. पालघर जिल्हा दिवसाचं तापमान 34 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 21 सेल्सिअस. रायगड जिल्हा दिवसाचं तापमान 34 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23.4 सेल्सिअस. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसाचं तापमान
37 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23.8 सेल्सिअस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 23 सेल्सिअस. मुंबई विभाग व कोकण विभागात थोडंफार अंशतः ढगाळ हवामान आहे, त्यातल्या त्यात कोकण विभागात. याच्यामुळे या भागात थंडी तर मागे पडलीच नव्हती आणि आतासुद्धा थंडीची अपेक्षा ठेवूच नये. त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र विभागात अहमदनगर दिवसाचं तापमान 32.7 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 18 सेल्सिअस. कोल्हापूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 32.7 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.9 सेल्सिअस. महाबळेश्वरमध्ये दिवसाचं तापमान 25.8 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 16.4 सेल्सिअस. पुणे जिल्हा दिवसाचं तापमान 32.1 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 15.2 सेल्सिअस. सांगली जिल्हा दिवसाचं तापमान 33 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 20.2 सेल्सिअस. सातारा जिल्हा दिवसाचं तापमान 31.6 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 17.6 सेल्सिअस आणि सोलापूर जिल्ह्यात दिवसाचं तापमान 34.4 सेल्सिअस तर रात्रीचं तापमान 19.8 सेल्सिअस. मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात आता येणाऱ्या काही दिवसात थंडी ही रात्रीची थोडीफार कमी होताना दिसून येईल, कारण या भागात थोडंफार पावसाची शक्यता आहे आणि ढगाळ हवामान होईल त्याच्यामुळे. तर बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. हा होता पुढील 3 दिवसाचा म्हणजेच 5, 6 आणि 7 नोव्हेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.